मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर काल रात्री मुख्यमंत्र्यांकडूनही जखमींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जो मृतांचा आकडा आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर डोंबिवली एमआयडीसी मधील स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। स्फोटात 64 जण जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा आहे ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि काल रात्री मुख्यमंत्र्यांकडूनही जखमींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। सध्या ही शोध मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे आणि बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जण आतमध्ये अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून तपासणी सध्या करण्यात येते। डोंबिवली एमआयडीसीच्या घटनास्थळी अंबादास दानवे हे पोहोचल्याचं समजतंय। त्यांच्याकडून एकंदरीत या शोध मोहिमेची जी पाहणी आहे ती केली जाते। तर आपण पाहू शकतो, डोंबिवली एमआयडीसी मधील स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। शोध मोहीम सुरू आहे। नुकतेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून ही पाहणी करण्यात येते। अजूनही काही जण या जो ढिगारा आहे त्याच्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि मृतांचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 9 जणांचा या स्फोटात मृत्यू झाल्याचं समजतंय आणि जवळपास 60 जण यामध्ये जखमी आहेत। जखमींवर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अंबादास दानवे यांच्याकडून या घटनास्थळाची पाहणी सध्या करण्यात येते। सोबतच आपल्याला वैशाली दरेकर सुद्धा दिसतायत, त्यांच्या समवेत त्या आहेत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भनगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचल्याचं समजते, त्यांच्याकडून पाहणी केली जाते। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर काल मुख्यमंत्री यांनी इकडे पाहणी केल्यानंतर आज विधान परिषदे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आबासाहेब दानवे हे आता इथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पाहणी करत ते अधिकाऱ्यांशी विचारपूस करत आहेत। आपण जर बघितलं तर कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर असतील, जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ असतील, हे त्यांच्या सोबत आहेत। आता ते पाहणी करून माहिती घेऊन थोड्याच वेळात ते पत्रकारांशी पण बोलतील आणि नंतर पत्रकार परिषद पण घेतील अशी माहिती सांगण्यात येते। प्रदीप, शोध मोहीम कशा प्रकारे सुरू आहेत? कारण अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्यात असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अजून सुद्धा काही जण अडकलेले असं बोललं जात आहे। एनडीआरएफ कडून शोध कार्य चालू आहे। अजून सुद्धा जे फायर ब्रिगेड कडून कोलिंगचं काम चालू आहे। 3 मृतदेह जे आहेत हे बाहेर काढलेले आहेत। आपण जर बघितलं तर सकाळपासून रात्रीपासून हे बचाव कार्य चालू आहे। सकाळी पण चालू होतं। अजून हे साधारण संध्याकाळपर्यंत हे बचाव कार्य असेल आणि कोलिंगचं काम हे चालू राहणार आहे अशी माहिती दिली जाते। नक्कीच प्रदीप, तर आपण पाहू शकतोय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून ही पाहणी सुरू आहे। त्यांच्या समवेत वैशाली दरेकर सुद्धा आहेत। एकंदरीत ते चर्चा करतायत आणि या घटनेची माहिती जाणून घेत आहेत। आतापर्यंत या एमआयडीसीतील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या स्फोटात आतापर्यंत 64 जण जखमी झाल्याचं समजतंय। अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि शोध मोहीम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि काल रात्री मुख्यमंत्री यांच्याकडूनही जखमींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली होती। अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेले होते। अंबादास दानवे यांच्याकडून या घटनास्थळाची पाहणी सुरू आहे। सोबत वैशाली दरेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहेत। आतापर्यंत या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय आणि या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता दिसते, कारण या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडलेत अशी सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते। संध्याकाळपर्यंत हे बचाव कार्य, ही शोध मोहीम सुरू राहणार आहे।
तर अंबादास दानवे डोंबिवली MIDCच्या घटनास्थळी पोहोचल्याचं समजतंय आणि आपण ही त्याच संदर्भातली लाईव्ह दृश्य पाहतोय. तर काल दुपारी 2 वाजता MIDCतील 3 ते 4 कंपन्यांमध्ये हा स्फोट झालेला होता आणि या स्फोटात अनेक जण जखमी सुद्धा झालेले होते. कामगार रिएक्टर कसं हँडल करू शकतात? त्यामध्ये सर आता ऍक्च्युली ते माहिती घ्यायचं चालू आहे आपलं. 2 मिनिटं जरा ते बोलणारच नाही माईक असल्यावर ते 2 मिनिटं थांबा बोलू आम्ही नाही लागत ट्रेंड ऑपरेटर असायला पाहिजे ते आम्ही माहिती घेतो. मला सांगा रिएक्टरला जिथं परमिशन आहे माझ्या माहितीवर तिथं सेफ्टी ऑफिसर लागतोच. त्यामध्ये ना कामगार संख्येचा क्लॉज आहे आपला. कामगार संख्या आता कामगार संख्या कमी करून तर मोठ्या कंपन्या रिएक्टर काही लावतील. त्यामध्ये आपण आणि ते काय वापरतो त्यावर रिएक्टरचं तर तुम्हाला माहिती आहे ना रिएक्टरचा स्फोट का होतो. रिएक्टर हँडल काही साधा कामगार करू शकत नाही. त्याला ज्ञान इंजिनियरच पाहिजे त्या फील्डचा, तोच करू शकतो. आता हे याच्यात काय होतं, हे लावून टाकतात, झोप घेतात, काहीतरी करतात, दुर्लक्ष करतात, जेवायला जातात, पाणी प्यायला, केवढ्या वेळात या सगळ्या गोष्टी होत असतात. ह्या काही डिलिबरेटली नाही होत्या. पहिला ऍक्सिडेंट नाही असा. आणखी कुठे आणखी 2 म्हणजे तिथपर्यंत थोडं बाजूला होते ना, बघू दे जरा. बघू देतात बाजूला झालेलं का? तर आपण पाहू शकतो की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहेत आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील. त्यांच्या समवेत आपल्याला वैशाली दरेकर सुद्धा दिसत आहेत. तर काल दुपारी 2 वाजता हा MIDC मध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा फटका 3 कंपन्यांना बसलेला आहे आणि यामध्ये अनेक कर्मचारी आहेत ते अजूनही आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. मृतांचा आकडा आहे तो सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 64 जण आहेत ते सुद्धा जखमी झाल्याचं पाहायला मिळते. या जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जखमींची विचारपूस केल्याचं समजतंय. तर आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो अनेक ढिगारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ढिगाऱ्यांखाली सुद्धा अनेक जे लोक आहेत ते अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे आणि घटनास्थळाची पाहणी ही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून सध्या केली जाते आणि या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक सुद्धा अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. सर सकाळपासून पुन्हा सर्चिंगचं आणि कूलिंगचं काम चालू केलेलं आहे. सकाळी सर्चिंग करत असताना 3 बॉड्या सापडलेल्या आहेत. NDRFच्या ताब्यात दिलेत. पोलीस वर्ग आहे तिथं, ते पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्याकडे घेऊन गेलेले आहेत. सर जोपर्यंत हे पूर्ण सर्चिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित काळ सांगता येणार नाही, पण काम चालू आहे. आग तर नाही, पण आग धुमसते, पण फ्लेम नाही आहे. फक्त कूलिंगचं काम करायला असे फ्लेम वगैरे काही नाही, फक्त घुमसते. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात खरं तर यश आल्याचं पाहायला मिळते. मात्र जे अनेक ढिगारे आहेत त्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि त्यांना शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. शोध मोहीम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आतापर्यंत 9 जणांचा या स्फोटात मृत्यू झाल्याची बातमी समजते आणि 64 जण हे गंभीर जखमी. लक्षात येतं की जी इथलं यांचं जे डिश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं, कुठंच काही दिसत नाही. ताबडतोब क्लिअर होतं. कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे. आणि इथे भले 10 कामगार असेल, प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिएक्टर जिथं आहे तिथं टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही. कारण रिएक्टर हँडल करणं काय साध्या कामगाराचं काम नाही, तो करूच शकत नाही. त्याचं काही ड्युटी पण नाही, तो करू पण शकत नाही. त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण रिएक्टरचा स्फोट जेव्हा होतो जेव्हा टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते अव्यस्त होतं, त्यावेळेस रिएक्टरचा स्फोट होत असतो.
आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला. याला जबाबदार पूर्णपणे इथली फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, माझ्या माहितीप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती. या भागात अशा पद्धतीनं जवळपास 450 फॅक्टरीज आहे. त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे. काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथला आलो. परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला. हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही. या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो? कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिल्याने माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ऍक्सिडेंट आहे. अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी, तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे. तर आपण जर बघितलं तर प्रोबेस सारखा मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर अनेक वेळेला आगी लागल्या, स्फोट झाले. प्रशासन फक्त तात्पुरती कारवाई करते, पुढे काही करत नाहीये. त्यामुळे एक आपण विरोधी पक्षनेते आहात, हा आवाज आपण विधान परिषद उठवणार आहे का आणि ठोस कारवाई याच्यावर होईल का? हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला. हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं, डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीनं रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात. साहेब, सुभाष देसाई जेव्हा उद्योगमंत्री होते त्यावेळेस प्रोग्रेस कंपनीचा स्फोट झाला होता. त्यावेळी त्यांनीच ही घोषणा केली होती की इथला जो फेज 2 हा जो भाग आहे, स्पेशली याच पट्ट्यामध्ये 3 स्फोट झाले. 2016ला प्रोग्रेस, 2020ला मेट्रोपॉलिटन आणि आता अमुदन कंपनीचा. म्हणजे 2-4 वर्षामध्ये मोठमोठे स्फोट झालेत, अनेक जीवितहानी झालेली आहेत. तर 2016चा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा रेसिडेंशियल झोन जो आहे फार जवळ आलेला आहे, तो इथून शिफ्ट करणार होता. मी तशी घोषणा केली होती, तसं काही पत्र देखील त्यांनी जारी केलं होतं. पण नंतर पुढे काही कारवाई झाली नाही. मी तेच सांगतोय की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे. परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे, हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं. या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही. मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. अशा घटना घडतात, कारवाई झाली या पाहिजे, घटनेनंतर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी तुम्ही काय बाजू मांडणी करणार बिलकुल आहात? गुन्हा तर दाखल झाला असेल, नाहीतर होईल. सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात. याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पडतो. साहेब, हा मुद्दा झाला, सगळा परिसर झाल्यानंतर, अशा घटना घडल्यानंतर विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, अधिवेशन दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला 100% उचलणार. कारण एवढ्या जणांचा बळी गेला, हा मुद्दा 100% उचलला जाणार. सरकारला याचा जबाब विचारला जाणार. तर एमआयडीसी परिसरामध्ये आपण पाहिलं स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेचे मागवले जातात, तेही येण्यासाठी वेळ लागतो. हे बघ, खरं तर ही जबाबदारी या एमआयडीसीची, हा अधिकृत एमआयडीसीचा परिसर आहे. पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथे, फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते. ठीक आहे, पालिका काम करत असते, सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते, पण पहिली जबाबदारी या भागाच्या एमआयडीसीची असते. स्वतःच्या भागाची, स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं, फायर असेल, अन्य इक्विपमेंट असेल, ही जबाबदारी एमआयडीसीचीच असते.
सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आपण बॉयलर होता, गुन्हा दाखल त्याला होतो, मात्र अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही. हे गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. आश्वासन दिलं जातं, कारवाई केली जाते, कारवाई केली जाते.